न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बालुरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या अन्यायकारक धोरणाविरोधात बेमुदत संप। दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे युनायटेड स्पिरिट लिमिटेड या कंपनीत अनेक वर्ष काम करणाऱ्या भूमिपुत्र चालक मालक वाहतूक संघटनेच्या चालक मालकांना कंपनीने बदल करून बालुरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ठेकेदाराला वाहतुकीचा ठेका दिला। मात्र या ठेकेदारानं स्थानिक चालक मालकांवर अन्याय सुरू केला आहे। आमच्या संघटनेचा एकच उद्देश आहे की आम्हाला हे बालुरघाट टेक्नॉलॉजी जो कॉन्ट्रॅक्टदार कंपनीने निवडून दिला आहे तो व्यवस्थितपणे त्यांनी चेंज करावा, हेच आमची एक सगळ्यात पहिली मान्य पाहिजे। त्याच्यानंतर तो जो आमच्या गाड्यावाल्यांवर भाडे व्यवस्थित न देणे, पेमेंट भाडे क्लिअर न टाकणे, ह्या गोष्टी तो अजून मान्य करत नाही। त्याचा हे 6-7 महिन्यापासून मुजरी चालू आहे, तरी आम्ही कंपनीला वेळोवेळ ट्रान्सपोर्टवाल्याशी संबंध साधून सुद्धा या गोष्टी अजून पण पूर्ण झाल्या नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला इथे संप पुकारण्याचा ही वेळ आलेली आहे। वाहतुकीसाठी निश्चित केलेले भाडे कमी देणे, ठराविक दरानुसार भाडे द्यायचे असताना ठेकेदाराने कमी दर ठरवले आहेत। उर्वरित रक्कम वेळेवर न मिळणे, गाड्यांचे पैसे संपूर्ण दिले जात नाही आणि उशिरा दिले जात आहेत। स्थानिक गाड्यांना डावलणे, संघटनेच्या गाड्या उपलब्ध असताना बाहेरच्या गाड्या वापर केला जात आहे। आमचं एकच आत्ता पण इथून पुढे पण म्हणणं आहे की त्यांनी कंपनीने जो जुना आत्ता चालू ठेकेदार आहे त्याला व्यवस्थितपणे विचारून घेणे का अशा गोष्टी काय होत आहे। आम्हाला एक भाडं देणे आणि दुसऱ्या मार्केटच्या गाड्या आणून त्याला जास्त भाडे देणे, आमची तर एक संघटना आहे, मग आम्हाला हे भाडे देऊन पिळवणूक का करू राहिला तू? आणि जेणेकरून 6-7 महिन्यापासून अजून आमचे कमीत कमी 50 ते 60 माणसं आहे, त्यांचे कोणतेच पेमेंट अजून क्लिअर आलेले नाही। मनमानी कारभार युनायटेड स्पिरिट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्टेड असलेल्या बालुरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका दिला। संघटनेच्या सदस्यांना धमकी, बालुरघाट टेक्नॉलॉजी मालक रवी शेट्टी हे चालक मालकांना धमकावत असल्याचं उघड झालं आहे। युनायटेड स्पिरिट या कंपनीची जी शाखा आहे बारामतीची, त्या बारामतीच्या शाखेतून हा ट्रान्सपोर्टर सध्या ब्लॅकलिस्टेड केलेला आहे। इथल्या लोकांनी याला इथून हाकललेलं आहे, तरी तो ट्रान्सपोर्टर इथे येऊन या कंपनीने त्याला इथे घेण्याचा अट्टहास का केला हेच कळत नाही आम्हाला। व आमच्यावर बेरोजगारीची व बेकारीची जी समस्या त्याने निर्माण केली, आम्हाला रात्रीच्या 11-1 वाजता मेसेज टाकून धमक्या देतो, तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल, तुमच्यावर एक्साईजच्या केसेस टाकण्यात येईल, हे असं या ट्रान्सपोर्टरची मनमानी चालू आहे। तरी आमचं एकच म्हणणं आहे, हा ट्रान्सपोर्ट इथून काढून कोणताही नवीन ट्रान्सपोर्टर येथे व्यवस्थित टाकावा, जेणेकरून आमचं पोट पाणी व आमच्या घरच्यांचा जो संसार आहे आमच्या सगळ्यांचा तो चालेल। याबाबत संघटनेने बेमुदत संप आणि कठोर इशारा दिला आहे। या अन्यायाविरोधात भूमिपुत्र चालक मालक वाहतूक संघटनेने युनायटेड स्पिरिट लिमिटेडच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप सुरू केला आहे। या संपामुळे शेकडो कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून उपासमारीची वेळ आली आहे। संघटनेने वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। मी भाऊसाहेब दात्रक, आमच्या भूमिपुत्र चालक मालक संघटना या ज्या शाखेचे एवढे सदस्य, काही पदाधिकारी यांच्यावरती सगळ्यावरती उपासमाराची वेळ आली। याला फक्त कारणीभूत बालुरघाट ट्रान्सपोर्ट आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही येत्या 4-5 दिवसांमध्ये तर आम्ही स्वतःच्या अंगावर राखेल ओतून घेऊ किंवा आत्महत्या करण्याचा 100% प्रयत्न करणार। बस एवढं बोलून माझं भाषण थांबवतो। या आंदोलनादरम्यान निकितेश ठाकरे, विलास गायकवाड, राजू गुंजाळ, फिरोज शेख, योगेश डुंबरे, शरद निमसे, भाऊसाहेब दात्रक, सागर कसबे आणि इतर भूमिपुत्र चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या ठिकाणी जो ऑगस्ट 2024 रोजी या युनायटेड स्पिरिट्स प्रायव्हेट लिमिटेडने बालुरघाट टेक्नॉलॉजी हा ट्रान्सपोर्ट म्हणून नेमलेला होता, त्या ट्रान्सपोर्टरकडून आम्हाला अनेक अडचणी आल्यात। सुरुवातीला त्यांनी ज्या वेळेस तो ट्रान्सपोर्टर इथं आला त्यावेळेस त्यांनी 100 ते 150 बाउन्सर इथे गेटवर उभे केलेले का, कारण की फक्त युनियनची गाड्या नको आतमध्ये जाण्यासाठी। त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला असता डिसेंबर महिन्यात आम्ही बेंगलोर येथे गेलो असता त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलेले की तुमचं आम्ही सर्व सुरळीत काम चालू ठेवू, पण तुम्हाला कमी रेटमध्ये काम करावं लागेल, तेही आम्ही मान्य केलं। त्यानंतर
डिसेंबर महिना संपल्यानंतर अचानक त्यांनी 1 जानेवारीपासून आणखीन भाडेवाढ कमी केली आणि जे उर्वरित पैसे होते, म्हणजे की आता जसं की तो 10,000 रुपये बॅलन्स टाकायचा, पण भाडं असायचं 12,000 रुपये. जे उर्वरित 2,000 रुपये असायचे ते कधी 2 महिन्यांनी कधी 3 महिन्यांनी असं टाकत गेला. आणि त्याच्या ऑफिस नाशिक येथे त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसला विजू कडाळे आणि पवन म्हणून एक मुलगा होता. त्याच्याकडे वारंवार आम्ही जात असो, परंतु ते लोक आम्हाला फक्त उडवाउडवीचेच उत्तर देत असे. म्हणून आम्हाला हा संप पुकारावा लागला. आणि त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त बालूरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक रवी सेठिया हेच आहे. आणि त्यांना कंपनीमधून दाभोळकर साहेब म्हणून आहेत, जे वारंवार रवी सेठिया हे त्यांचं नाव घेत असतात. त्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळेच हे सर्व काही कारण घडतं आहे. नाही तर या सर्वांची उपासमारीची वेळ आली नसती. आज रोजी सर्वांचे 50-50, 60-60 हजार रुपये गाड्यांचे हप्ते आहेत. सर्वांकडे 2 ते 3 गाड्या आहेत. आज एवढे तुम्ही मागे बघू शकतात की एवढे लोक बसलेले आहेत, 50-60 लोक बसलेले आहेत. प्रत्येकाच्या 2 ते 3 गाड्या आहेत. या संपावर लवकरात लवकर तोडगा निघणार का? प्रशासन आणि कंपनी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेमंत काळमेक, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.